आत्ता जे विजय वडेट्टीवारजींनी आरोप केला, तुम्ही आरोप केला की या ठिकाणी अलाइनमेंट बदलली आणि ह्या जे आपण सांगितलं की सचिन चिंतावार, दिलीप साळुंके, अशोक खरातचे काही जमिनी, संजय चांदे, काही पोलीस अधिकारी, मी आपल्याला आश्वस्त करतो की एसीएस आमचे महसूल आहे यांच्या अध्यक्षतेखाली अजून काही 3-4 अधिकारी घेऊन एखादी जमाबंदी आयुक्ताला घेऊन उच्चस्तरीय आपण या ठिकाणी अलाइनमेंट का बदलल्या गेली, कुण्या व्यक्तीकरता बदलली का, कुण्या अधिकाऱ्याच्या जमीन संपादन करण्याकरता बदलली गेली का, मग जिल्हाधिकाऱ्यांनी अशी अलाइनमेंट का मान्य केली आणि अशी अलाइनमेंट बदलताना पहिली अलाइनमेंट वेगळी, तीनही अलाइनमेंटचा विचार करू काय झाला आहे. पण अलाइनमेंटची मात्र नक्की चौकशी करू. जे दत्ता या ठिकाणी तुम्ही सांगितलं पवन दत्ता, याचा फार काही तिथे एखाद्या अलाइनमेंट फायनल झाल्यानंतर जेव्हा त्यांच्याकडे ॲक्विजिशन जातं ते ॲक्विजिशन त्यांना करावंच लागतं, म्हणून त्या ठिकाणी थोडा त्यांनी तिथे तातडीनं करायचं आहे, कुंभमेळा आहे, कुंभमेळ्याच्या विचारात खूप लोक घाई करतायत. त्या ठिकाणी वेगवेगळे डिपार्टमेंट वेगळी घाई करताय कारण काम लवकर पूर्ण करायचं आहे. मी एवढंच सांगेल आपल्याला की आपण जे काही आक्षेप घेतला यावर मी एसीएस महसूल यांची आजच चौकशी समिती तयार करेल. 15 दिवसामध्ये याचा पूर्ण रिपोर्ट तयार करून ज्या लोकांनी आपल्या जमिनी तिथे सरकारला देऊन त्या ठिकाणी भ्रष्टाचार करण्याचा प्रयत्न केला असं एवढंच नाही तर मागच्या 3 वर्षामध्ये ज्या जमिनी त्या ठिकाणी जाणीवपूर्वक खरेदी केल्या असेल शेतकऱ्याच्या आणि या रिंग रोडमधून जास्त पैसे मिळावे, 4पट 5पट पैसे मिळावे याकरता आणि बाजारभाव त्या ठिकाणी वाढवून काही कटकारस्थान केले असतील तर याची एसीएस महसूलच्या माध्यमातून उच्चस्तरीय अधिकारी, जमाबंदी आयुक्त असेल, तिथले IGR असेल, या प्रकरणामध्ये आम्ही चौकशी करून याचा रिपोर्ट 15 दिवसामध्ये आमच्याकडे येईल. तुम्ही सांगितलं आहे काही रिपोर्ट आले त्याचा आम्ही अभ्यास करू, पण याची उच्चस्तरीय